चला तर पाहूया की AI जनरेटेड कोडमध्ये काय धोके आहेत. एक उदाहरण घेऊया. एक राहुल नावाचा डेव्हलपर होता. त्याने AI जनरेटेड कोड डिप्लॉय केला प्रोडक्शनवरती आणि त्याच्यामुळे संपूर्ण वेबसाईट ऑफलाईन जावी लागली. चला बघूया याचं कारण काय होतं. राहुलला हेवी डेडलाईन होती. त्याच्या बॉसने सांगितलेलं की हे फीचर मला संध्याकाळपर्यंत पाहिजे. फीचर खूप कॉम्प्लेक्स होतं, कोडिंग खूप कॉम्प्लेक्स होती. राहुलने स्मार्ट विचार केला आणि ठरवलं चला आपण AI वापरून बघूया. त्याने AIच्या टूलमध्ये प्रॉब्लेम पेस्ट केला, त्याचं उत्तर त्याला मिळालं, तो कोड जनरेटेड कोड मिळाला, तो त्याने तसाच प्रोडक्शनवरती डिप्लॉय केला. सगळं व्यवस्थित चाललं आणि थोड्याच वेळात API डाऊन झालं. इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर समजलं की तो जो कोड होता AI जनरेटेड कोड त्याच्यामध्ये एक मिस्टेक होती, एक बग होता. त्याने व्हॅलिडेशनच केले नव्हते. जे बिझनेस व्हॅलिडेशन होते ते मिसिंग होते. त्यामुळे एका युजरने चुकीचा डेटा टाकला आणि संपूर्ण API डाऊन झालं. हा सिनारिओवर पाहिल्यावरती, हे इन्व्हेस्टिगेशन पाहिल्यावरती राहुलच्या टीमला कळालं की AI जनरेटेड कोड काम तर करतं पण त्यात धोकेही आहेत. ते धोकेच आता आपण पाहूया. सगळ्यात मोठा धोका आहे सिक्युरिटीचा. AI मॉडेल काय करतं की कधीकधी इनसिक्युअर पॅटर्न जनरेट करतं, कधीकधी बेसिक ऑथेंटिकेशन, वीक ऑथेंटिकेशन वापरतं, कधीकधी व्हॅलिडेशन मिसिंग असतात, आउटडेटेड लायब्ररीजचा वापर करतं. त्यामुळे सिक्युरिटी हा एक मोठा इश्यू होतो. दुसरा एक प्रॉब्लेम आहे की AI जे आहे त्याच्यामध्ये लॉजिकल मिस्टेक्स असतात. आपण जो कोड त्याच्याकडून जनरेट करून घेतो त्याला पूर्णपणे बिझनेसचं नॉलेज नसतं, बिझनेस व्हॅलिडेशन माहीत नसतात. त्यामुळे तो बिझनेस व्हॅलिडेशन मिस करतो, व्हेरिएबल हॅल्युनेशन करतो, इमॅजिनरी APIचा वापर करतो. कधीकधी कॉम्प्लेक्स फ्लो असतो तो अगदी सोपा करून कोड देतो. हे बग लगेच दिसत नाहीत पण प्रोडक्शनमध्ये जाऊन ते मोठा ब्लास्ट करतात. AIचा आणखी एक मोठा प्रॉब्लेम हा आहे की AIचे टूल्स असतात ते पब्लिक कोडवरती ट्रेन झालेले असतात. त्यामुळे कधीकधी काय होतं की AI जो कोड जनरेट करतो तो सिमिलर असतो कुठल्या तरी लायसन्स्ड कोडसाठी. कोणत्या तरी ओपन लायब्ररीजमधून तो घेतलेला असतो. काही वेळा तो लायसन्स कोड असतो. त्यामुळे तुम्हाला माहिती नसतं की तुम्ही लायसन्स व्हायलेशन करत आहात. म्हणूनच AI कोड युजफुल आहे पण नेहमीच सेफ किंवा रिलायबल आहे असं नाही. मग प्रश्न येतो AI जनरेटेड कोड डिटेक्ट तरी कसा करायचा. ते कठीण आहे पण कोड स्पाय AI ते अगदी सहज करून देते.